नमस्कार मित्रांनो. तर आज आपण परत एक नवीन विषय घेऊन आलो आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे, जर आपला कोणी अपमान केला तर आपण काय केलं पाहिजे. रागाने उत्तर दिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे की योग्य पद्धतीनं आपली भूमिका मांडली पाहिजे. चला तर हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर तुम्हाला हे संपूर्ण समजून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि आपण अपमान झाल्याच्या नंतर कसं रिॲक्ट करायचं हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन विषयाला, ज्या विषयाचं नाव आहे, आपला अपमान कोणी केला तर आपण काय करावे. कोणी तुमचा अपमान केला तर त्याला लगेच उत्तर देऊ नका, कारण तुमचं एक चुकीचं उत्तर परिस्थिती आणखी बिघडवू शकतं. आता जर तुमचा अपमान झाला तर लगेच तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे समोरच्यानं तुम्हाला काय वाईट बोललं आणि त्या बोलण्यातून तुमचा अपमान झाला तर तुम्हाला लगेच त्याला आपण परत बोलायचं नाही. काही काळासाठी आपल्याला त्या बोलण्यावरती शांत राहायचं आहे. समोरच्याच्या शब्दांपेक्षा आपल्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवायचं आहे. समोरचा काय म्हणतोय याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण आपण चुकीचं काही बोलू नये याकडं आपण लक्ष द्यायचं आहे. रागाच्या भरात आपण काहीतरी बोलून जाऊ आणि त्याचा परत आपल्याला पश्चाताप करायची वेळ येऊ नये याकडं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. स्वतःला विचारायचं आहे की समोरचा जो बोलतोय ते खरं आहे का, त्याचं बोलणं खरं आहे का, हे आपल्याला पडताळणी करून पाहायचं आहे. आता प्रत्येक माणूस जो आपल्याला बोलत असतो किंवा टीका करत असतो तर ती अपमानच आहे का हे अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण काही टीकातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. म्हणजे एखाद्यानं आपली टीका केली तर त्या टीकेमधून आपल्याला शिकायचं असतं. समोरच्या आपल्याला लोक जे बोलत असतात त्या बोलण्यातून आपल्याला बोध घ्यायचा असतो आणि नवीन आपल्या वर्तनामध्ये बदल करायचा असतो. समोरची व्यक्ती जर मुद्दाम तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं किंवा तुमचं मन दुखावण्याच्या उद्देशानं तुम्हाला काहीतरी अपमानित करत असेल किंवा तसं काही शब्द वापरत असेल तर त्यावेळेस स्वतःचा आत्मसन्मान जपायचा आहे. त्या व्यक्तीला आपण जास्त एंटरटेन करायचं नाही, जास्त उत्तर देत बसायचं नाही. कारण तुम्ही जेवढं जास्त चिडाल तेवढं तिला जास्त चांगलं वाटणार आहे. त्यामुळं आपण काय करायचं आहे, समोरची व्यक्ती आपल्याला अपमानित करत असताना, मुद्दाम आपल्याला त्रास देत असताना आपण फक्त शांत राहायचं. जर शांत राहिलं तर समोरच्या व्यक्तीला छान वाटणार नाही आणि तो तिथंच थांबेल. अपमानाचा बदला घेण्यापेक्षा स्वतः आपण प्रगती करायची आहे. आता समोरचा मला असा बोलला म्हणून मी त्याला काहीतरी वेगळं बोललं पाहिजे, त्याच्यासमोर जाऊन काहीतरी म्हणलं पाहिजे, मग त्याला त्रास होईल, हे करायचं नाही. आपण आपली प्रगती करत राहायचं आहे. समोरचा कितीही बोलत राहू द्या, आपण आपली प्रगती करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नाही. काही लोकांचे शब्द त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब असतात. म्हणजे काही लोक जे असतात ते सतत सारखे तेच शब्द प्रत्येकाला वापरत असतात, परंतु आपल्याला वाटतं की हा व्यक्ती आपण एवढं चांगलं वागूनसुद्धा आपल्याला हा शब्द कसा वापरतो. तर त्या व्यक्तींना तो शब्द वापरण्याची सवय झालेली असते आणि तो त्यांचा स्वभाव बनलेला असतो, म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं आहे. तसंच स्वतःची किंमत आपण स्वतः ठरवायची आहे. समोरचा आपल्याला गाढव म्हणला म्हणून आपण स्वतःला गाढव बनवून घ्यायचं नाही. समोरचा आपल्याला मूर्ख म्हणला म्हणून आपण स्वतःला मूर्ख बनवून घ्यायचं नाही. आपल्याला माहीत आहे की आपण गाढव नाहीत, आपल्याला माहीत आहे की आपण मूर्ख नाहीत. अपमान झाल्याच्या नंतर एवढी गोष्ट मात्र नक्की करायची आहे की समोरचा जो म्हणतोय ते आपण जसंच्या तसं आपल्या मनाला लागू करायचं
नाही. घटनेवर पुन्हा पुन्हा विचार करत बसायचा नाही. या घटनेवर किंवा या वाक्यावर किंवा या अपमानावर आपल्याला पुढं काय करायचं आहे हे आपल्याला जास्त लक्षात ठेवायचं आहे. परंतु ती गोष्ट वारंवार विचार करून तो मला असं का म्हणला असेल, तो मला असं का म्हणला असेल, याच्यावरती जास्त विचार करायचा नाही. तर याच्यावर आपण काय करू शकतो, याच्यापेक्षा आपण काय करू शकतो यावर आपल्याला जास्त विचार करायचा आहे. आणि जर तुमचा कोणी वारंवार अपमान करीत असेल तर नक्की काय करायचं? तर सगळ्यात सोपं आहे. जर तुमचा कोणी वारंवार अपमान करत असेल तर अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे. अशा व्यक्तीसोबत कसलाही संपर्क न ठेवणं गरजेचं आहे. ती रस्त्यावरून समोरून येताना दिसली, आपला रस्ता बदला, हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर शब्द मोजून आणि स्पष्टपणे द्या. अपमानाच्या क्षणी मोठे निर्णय घेणे शक्यतो टाळायचे आहेत. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं तुमचा अपमान केला तर तुम्हाला कशा शब्दामध्ये बोलायचं आहे ते अगोदर ठरवायचं आहे आणि तशाच पद्धतीनं त्याला समोर जाऊन म्हणायचं आहे. म्हणजे तुमचं वेळही वाचेल आणि समोरच्याच्या लक्षातसुद्धा येईल. त्याचबरोबर स्वतःला शांत करण्यासाठी काही वेळ परिस्थितीपासून दूर जायचं आहे. म्हणजे जर एखादी व्यक्तीनं तुमचा अपमान केला तर तुम्ही त्याच्या लगेच समोर जाऊन त्याला लगेच उत्तर देण्यापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीपासून दूर गेलेलं किंवा दूर जाणं खूप गरजेचं आहे. आणि जर हा जो किस्सा घडलेला आहे तो तुमच्या विश्वासू व्यक्तीसोबत तुम्हाला सांगायचा आहे. आणि जर तुम्ही हा मुद्दा तुमच्या विश्वासू व्यक्तीसोबत सांगितला तर तुमच्या मनामध्ये जो असलेला ताण आहे तो कमी होणार आहे. त्याचबरोबर समोरच्याला बदलण्यापेक्षा, म्हणजे जर समोरच्या एखादी व्यक्ती तुम्हाला असं वाईट बोलला असेल, अपमानित केला असेल, तर मी त्याला चांगला अक्कल घडवीन, त्याला चांगला धडा शिकवीन, असं म्हणायचं नाही. आपण आपल्यामध्ये काय बदल करता येईल हे बघायचं आहे. म्हणजे आपण आपली परिस्थिती कशी सुधारू याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अपमानाने उत्तर द्यायचं नाही. स्वतःच्या चुका असतील तर त्यात स्वीकारण्यासाठी धैर्य ठेवायचं आहे. हो, माझं चुकलं आहे, जबाबदारी घ्यायची आहे. हो, मी चुकलो हे मान्य करायचं आहे. आणि चूक नसताना जर तुम्हाला कोणी अपमानित केलं असेल तरी देखील स्वतःला तुम्ही विनाकारण त्रास करून घ्यायचा नाही. म्हणजे समोरचा बोलून गेला परंतु आपण त्रास करून घ्यायचा नाही. त्याचबरोबर तुमच्या मर्यादा स्पष्टपणे सांगायला शिका. मला असं बोलणं आवडत नाही हे तुम्ही त्याला सांगा. म्हणजे त्याला स्पष्ट सांगायचं आहे. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला वारंवार अपमानित करत असेल तर त्याला तुम्ही डायरेक्ट सांगायचं आहे की तुझं मला बोलणं हे पटत नाही. त्याला ठणकावून सांगायचं आहे, त्याच्या लक्षात येईपर्यंत सांगायचं आहे. असं केल्यानं आपली मर्यादा निश्चित केली जाते. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायचं आहे की कोणीतरी केलेला अपमान तुमची किंमत ठरवत नसतो. तुमची खरी ओळख तुमच्या विचारांनी, तुमच्या कृतींनी, तुमच्या चारित्र्याने ठरत असते. कोणीही तुम्हाला वाईट बोललं म्हणून तुमची किंमत तशी वाईट होत नसते. तुमची ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरायची आहे, स्वतःला घडवण्यासाठी वापरायची आहे. दुसरा काय म्हणतोय यासाठी किंवा त्याच्यामुळं आपल्याला बदलायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.